आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. आणि तुम्हाला माहिती, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा आराधना करून आपण आपल्या शरीरातील मूलाधार चक्र बॅलेन्स करू शकतो. हो, खरं आहे. नमस्कार सर्वांना, मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. आज मी तुम्हाला सांगणार आहे मूलाधार चक्र आणि गणपती साधना याबद्दल. मूलाधार चक्र का महत्त्वाचं आहे? मूलाधार चक्र हे आपलं पहिलं ऊर्जा केंद्र आहे, जे आपल्या पायांच्या तळाशी, मणक्याच्या तळाशी असतं. हे चक्र आपल्याला सुरक्षितता, स्थैर्य, आत्मविश्वास, पैसा आणि नोकरी व्यवसाय स्थिरता देत असतं. जर मूलाधार चक्र असंतुलित असेल ना, तर त्या व्यक्तीला भीती वाटते, असुरक्षितता जाणवते, पैशाची कमतरता जाणवते, घरगुती अडचणी आणि मानसिक अस्थिरता जाणवत राहते. बरं, हे मूलाधार चक्र काम कसं करतं? जसं झाडाला मुळे मजबूत असणं गरजेचं असतं ना, तसंच आपल्या जीवनाच्या पायाभूत ऊर्जेसाठी मूलाधार चक्र आपलं मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं. हे आपल्याला धरतीशी जोडून ठेवतं आणि ऊर्जा देतं. आता हे मूलाधार चक्र संतुलित करण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहे, जसं की योग आणि ध्यान, लाल किंवा केशरी रंगाचे क्रिस्टल वापरून, दररोज जमिनीशी संपर्क करून अनवाणी पायी चालणे, आणि सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे गणपतीची साधना करणे. आता ही गणपतीची साधना का महत्त्वाची असते? गणपती म्हणजे विघ्नहर्ता, स्थैर्य आणि मूलाधार चक्राचा अधिपती. गणपतीच्या साधनेने आपल्याला भीती कमी होते, पैशाचे अडथळे जे काही असतात ना, ते कमी होतात आणि आत्मविश्वास आपला वाढत जातो. म्हणूनच गणपतीची साधना ही मूलाधार चक्र बॅलेन्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. बरं, गणपतीची साधना करायची म्हणजे नक्की काय करायचं? काही नाही, फक्त ओम गण गणपतेय नमः हा बीज मंत्र तुम्ही फक्त 108 वेळा जरी गणपतीसमोर बसून जप केला तरीसुद्धा तुमचं मूलाधार चक्र बॅलेन्स होणार आहे. हो, हा इतका साधा आणि सोपा मंत्र आपण नेहमी बघतो, ऐकतो, पण आपण तितकं विशेष लक्ष देऊन कधी त्याच्याकडे पाहिलं नाही. पण आजपासून बघूयात. ओम गण गणपतेय नमः या मंत्रामुळे आपल्या शरीरामध्ये इतके सुंदर बदल होतात. जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो त्यावेळेला आपल्या जिभेवरती आणि घशामध्ये व्हायब्रेशन, कंपन निर्माण व्हायला लागतात. आपली नर्वस सिस्टम जी आहे ती आपोआप शांत व्हायला लागते. तुम्ही म्हणून तर बघा ना माझ्यासोबत, ओम गण गणपतेय नमः. होतंय ना जिभेवर आणि घशामध्ये कंपन निर्माण. सोबतच पोटाच्या खालच्या भागात जिथे आपलं मूलाधार क्षेत्र असतं तिथे उष्णता आणि कंपन निर्माण होतात. आपली ग्राउंडिंग एनर्जी वाढते. आपला श्वाससुद्धा खोल होतो, शरीर रिलॅक्स होतं, तणाव कमी होतो. इतके सुंदर बदल हा मंत्र आपल्या शरीरात करत असतो. सोबतच लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होत असतात, जसे की आत्मविश्वास वाढणे, स्थिरता वाढणे, पैशाची ऊर्जा, फायनान्शियल फ्लो वाढणे, करिअरमध्ये पण प्रगती दिसू लागते. आणि विशेष म्हणजे नातेसंबंधामध्ये आपला संवाद सुधारतो, गैरसमज कमी व्हायला लागतात, आपलं मन स्थिर होतं, चिंता, भीती या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर होतात. विशेष म्हणजे आता सगळ्यांना जी गोष्ट जास्त जाणवते, निगेटिव्हिटी, ती सुद्धा दूर होते या मंत्रांच्या कंपनामुळे. ऑरामध्ये जे जे ब्लॅक पॅचेस, हेवी एनर्जी डिझॉल्व झालेली असते. मी नेहमी माझ्या ऑरा स्कॅनच्या अपॉइंटमेंटमध्ये सांगत असते की ऑराचा रंग कोणता आहे. मोस्टली 80 to 90% लोकांचे ऑरा आजकाल ग्रेइश, ब्लॅकिश ह्या कलरचे दिसत आहे, कारण त्यांनी तितकी निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली आहे.
या मंत्राच्या जपमुळे आपली निगेटिव्हिटी दूर होते. भीती, संशय, असुरक्षितता कमी होऊन ट्रस्ट आणि पॉझिटिव्हिटी वाढत जाते. घरामध्ये, मनामध्ये जाणवणारी हेवी एनर्जी आणि अडथळे आपोआप हलके होत जातात. जसं एखादा पिसारा कसा हवेमध्ये तरंगत असतो, त्या प्रकारे आपल्या सगळ्या अडचणी हलक्या होऊन जातात. बरं, या मूलाधार चक्राच्या रिलेटेड आपल्याला काही आजारसुद्धा होत असतात. जेव्हा आपल्या शरीरातील काही चक्रास बॅलेन्स नसतात, म्हणजे तिथे व्यवस्थित एनर्जी फ्लो होत नसते, तेव्हा त्या रिलेटेड आपल्याला फिजिकल आणि मेंटल लेवलचं इलनेस येत असतं. जसं की मूलाधार चक्र जेव्हा बॅलेन्स नसतं, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पाय, कंबरदुखी, सांधेदुखी अशा कमजोरी यायला लागतात. डायजेशनचे प्रॉब्लेम्स येतात, मूळव्याध होणे किंवा सेक्शुअल वीकनेस अशा प्रकारच्या गोष्टी होतात. मेंटल लेवलला सतत असुरक्षितता वाटणे, एन्झायटी, भीती, सतत पैशांबद्दल चिंता, स्ट्रगल, हातात पैसा न टिकणे, या सगळ्या गोष्टी होतात. सो म्हणूनच ओम गणपते नमः. गणपती बाप्पाचे आगमन तर झालेले आहेच. आपण पूजा आरती केल्यानंतर हा मंत्र सगळ्यांनी मिळून 108 वेळा गणपतीसमोर उभं राहून जर जप केला तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं मूलाधार चक्र छानपैकी बॅलन्स होणार आहे. सो कराल ना हा प्रयोग नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओ आवडणार आहेत का. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासमोर आणणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप 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 मनापासून कृतज्ञता. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला प्रेरणा मिळणार आहे अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याची.